तुम्हाला सुट्टी अर्धा तास का महानगरपालिकेचं काम आहे, राज्य सरकारचं काम आहे, केंद्राचं काम आहे. आपण भारत भूमीतले आपण नागरिक आहोत. आपलं काय कर्तव्य आहे की नाही? आपण 2 झाडं लावणार आहेत का नाही? आपण ते वाढवणार आहेत का नाही? आपण आपल्या भागात श्रमदान करणार आहेत का नाही? हे आपण केलं पाहिजे. आज जे छोट्या मोठ्या गावामध्ये आज आपल्या आजूबाजूला असणारे गावं काही लोक आदर्श गाव म्हणून मानले जातात. ते कसे आहेत? जे लोक स्वतः सुसंस्कारित वागतात, ते स्वतः लोक कुठेतरी स्वतः निश्चय करतात की आपल्याला करायचंय, आपल्याला त्या दिशेने वागायचंय आणि एखादी सूचना दिल्यानंतर ते कधी त्याच्यामध्ये बदल करत नाही. आपल्याकडं 2 दिवस ते कचरा साफसफाई झाली, 3ऱ्या दिवशी आलेच काही अवलादी आणल्या टाकणारच आहे. म्हणजे असं वागणं बरोबर नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आपण जे काय कोल्ह्याचे नावं तुम्हाला सांगतो, तुम्ही आता घेतले दैपळे साहेब, या जेवढ्या तुम्ही आता नावं घेतले, या सगळ्या कोल्ह्यावाल्यांना तुम्हाला सांगतो की तुम्ही याचं पहिली म्हणजे इथं कचरामुक्त तुम्ही हे करा, जागृती करा. तुम्ही जेवढ्या आता 10-20 कोल्ह्यात नावं घेतली त्याच्यामध्ये जागृती करा. मी तर आता जाहीर करणार आहे की जोपर्यंत त्या कचरामुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं रस्ते करणार, आम्ही सुद्धा जाहीर करणार. काय होतं मला सांग आणि उद्या असं समजा एखादी गाडी कचरा गाडी खराब झाली, तुमच्यापर्यंत आली नाही. आता मध्ये 2 वर्ष नगरसेवक नव्हते, आता नगरसेवक आले, कचरा गाड्या उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांना संपर्क करा की